खांब आहे, विजेचा खांब. बरंच झालं आमच्या तांड्यातली मनोज भाऊ जाधव यांनी तात्काळ कॉन्टॅक्ट केलं MSCBला आणि त्यांना बंद करायला लावली. खांब माणसावर पडलं असं काय झालं. काका आपलं नाव सांगू शकता का? यांच्या घरामध्ये एवढं पाणी बघा काय अवस्था झालेली आहे बघा. ते सगळं घरामध्ये पूर्ण हे बघा. हे ते आता गाळ साफ करत आहे घरातलं. हे पाहून घ्या, हे घरातलं गाळ साफ करत घरामध्ये काहीच राहिलेलं नाही. हे पूर्ण गहू ज्वारी डाळ पैसा सहित पूर्ण वाहून गेलेला आहे. पाहून घ्या. दोन पलीकडच्या भिता पडलेल्या आहेत. पाठीमागच्या 2 ते 3 भिता त्यांच्या पडलेल्या आहे, पूर्ण वाहून गेलेला आहे. मध्ये दाखवलेलं आहे. तिथे इटा दाखवलेले होते आम्ही. ते या भिंतीच्या विटा सगळ्या वाहून गेलेल्या आहेत. पूर्ण हे गॅस शेगडी. हे बघा अवस्था आहे बघा सामानचं. घरातलं सामान भीत पडलेली आहे. आणि हे बघा हे खरोखरच याच्यामध्ये आता सुद्धा गाळ एवढं गाळ आहे. ते साफ केल्यानंतर सुद्धा गाळ आहे. तर काय स्थिती आहे आता या घराची बघा. खरोखरच हे पूर्ण भिंत पडलेली आहे. गावाला तात्काळ मदत करावी. बघा हे पूर्ण भिंत पडली त्यांची. हे घरातलं सामान बघू शकता तुम्ही. हा ते तिथं हे बघा एक घर मधला घर आहे. हे का बाहेर हे घरामध्ये एवढा पाऊस होता. हे आम्ही काय जे आहे ते दाखवत आहे लाईव्ह की घरामध्ये एवढा पाऊस असताना बी एवढं पाणी होतं. झालेलं आहे त्यांचं. त्यांनी आपला स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. काय सरकारनं म्हणजे तुमचं नुकसान झालेलं आहे. आपल्या गावातलं सगळे हजारो म्हणजे खूप लोकांचं नुकसान झालेलं आहे. तर सरकारनं तात्काळ मदत करावी ना. आणि सरकारनं जर आपल्याला अशा काळात मदत केली तर आपण एक शेतकरी आहोत. शेतीचं तर भरपूर नुकसान झालेलं आहे. ते तर एवढं म्हणजे सगळं वाहून गेलेलं आहे. खायला नाही. आता त्यांनी म्हणजे आमच्या गावातल्या लोकांनी जेवण सुद्धा केलेलं नाही. कारण की सगळं खायचं वाहून गेलंय. हे जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या घरात गेले. खायची सोय नाही. तर सरकारनं या लोकांकडे बघावं आणि सरकारनं तात्काळ मदत करावी. हे पाहून घ्या तुम्ही अवस्था घराची. हा बघा हे गाळ आहे. इकडे बघा हे पाहून घ्या. हे गाळ. हे एवढी घरामध्ये गाळ. गाळ असल्यावर माणूस काय करणार आहे विचार करा. तर पाऊस किती येतो. गाळ एवढा आहे तर पाऊस किती येतो. गाडी गाडी